कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल झाले हो साधने झाले हो साधने तो विठ्ठला बरवा बरवा तो विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हे माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठला बरवा बरवा तो विठ्ठला बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता जोगताची जोडी म्हणून हा
काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले एका चिंतेता विठ्ठल एका चिंतेता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरे पार भव सिंधू उतरे पार भव सिंधू उतरे पार भव सिंधू उतरे पार योग याग तपे आयोग याग तपे योग याग तपे आयोग याग तपे कीर्तयाने आमुखे कीर्तयाने आमुखे गेली तयाने आमुखे गेली तयाने आमुखे गेली तयाने आमुखे गेली तयाने आमुखे तुका म्हणे जपा तुका म्हणे कृपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा 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 सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार साधनाचे सार हे सर्व साधनाचे सार सिंधू तरी पार भव 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 सिंधू तरी पार रघुमाई हो पार हो पार हो बार कुमाई हो पार हो पार हो बार कुमाई हो पार हो पार बार कुमाई हो पार हो पार बार कुमाई हो पार हो पार हबा करंडे महाराज राम 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 रे 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 राम काय नोहे केले राम काय नोहे केले राम काय नोहे केले
सिंधू हा बाबा भजन करा बसलेले मंडळी धना विठ्ठल धना विठ्ठल धना विठ्ठल कायन हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार योग यागतपे केले तयाने अमोपे तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार विठ्ठल
विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं सोऽयं लीलया गोपवेशं दुधानं भवारुन्धकानन्दं चारुहस्तं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया हे दुसरे चरण संताजिया संताजिया हो पादारे पथे विस्तारो पांडुरंग कृ प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं महारथतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानर्युत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली जाचे ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल कायनो हे केले एका चिंतेता विठ्ठले सर्व साधनाचे सार्वभौम सिंधू तरी पार प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध देहू निवासी नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले एवढंच नाही तर हिंदू हृदय सम्राट हिंद स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रातील जाणता राजा रयतेच राजा गरिबांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू अखिल विश्वाला सुशोभित करणारे वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ समरस वारकऱ्यांचा परमार्थ असलेले जगद्गुरु जगतवंदने जगतमान्य तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्टाने अत्यंतिक महत्वाचा अभंग आजच्या चिंतन रूपे सेवेकर्ता निवडलेला आहे बेटा. अभंग 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग गाथ्यातील गाथ्यामध्ये 411 क्रमांकाचा अभंग असून अभंग नामाचा आणि भक्तीचा महिमा प्रतिपादन करणार आहे बेटा. भावार्थ सर्वांना समजून रुचेल पचेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत भावार्थ आणि प्रस्तावना बघण्याचा प्रयत्न करू. भावार्थ आणि प्रस्तावना लक्षात आले तर जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड चिंतनी अभंगही आपल्या लक्षात येईल आणि आजचं 5व्या दिवसाचं कीर्तन या ठिकाणी सार्थक आणि सफल होणार आहे विठ्ठल. महाराजांचं कन्व्हर्जेशन म्हणजे संवादात्मक चर्चा झाली. काही साधकांनी विचारलं महाराज तुम्ही अभंगात सुरुवातीला एका चिंतिता विठ्ठले असं गोड असं वर्णन केलं. विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर असं आमच्या जीवनात होईल तरी काय असं ज्या वेळेस विचारलं तर त्याच वेळेस तसा जर विचार केला 400 वर्षा अगोदर जगद्गुरु तुकोबरायानं गाथ्याचं अध्ययन करत असताना पाहिलं अभंग रचत असताना काव्यत्व करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानोबराय सावता महाराजांनी सगळ्यांनी स्वतः एकदा अनुभव घेतलेला आहे. विठ्ठलाची भक्ती करत असताना चिंतन करत असताना स्वतः एकदा अनुभव घेतला. अनुभव आले अंगा आणि ते या जगात ते तसे घ्या घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा फक्त अनुभवच नाही घेतला तर तुका म्हणे चाखून सांगे आणि मज अनुभव आहे अंगे माझे मज झाले रोकड प्रचिती जी अनुभूती आली ना तीच या समाजासमोर मांडले. आणि विठ्ठलाचं चिंतन भक्ती केल्यानंतर मी माझ्या जीवनातला अनुभव सांगत नाही सकळ संतांच्या जीवनातली यादी बघा. प्रत्येकाच्या जीवनात काय काय परिवर्तन झालं. विठ्ठलाचं चिंतन भक्ती केल्यानंतर काय होईल ती नका विचारू काय होणार नाही अशी अनुभूती पहिल्या चरणात वर्णन केली. म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. बरं विठ्ठलाची भक्ती चिंतन केल्यानंतर दुसऱ्या साधकाने विचारलं या संसारात त्याचा काही फायदा करतो आम्ही भक्ती पण फायदा तर उत्तरधात गोड वर्णन केलं. ध्रुवपदामध्ये भव म्हणजे संसार सिंधू म्हणजे नदी अलीकडं टोक जन्माचं पलीकडं मृत्यूचं आणि मध्यंतरीचा प्रवास म्हणजे संसार. मध्यंतरीचा प्रवास संसार. बरं मग असंच इथं विठ्ठलाची भक्ती केल्यानंतर काय होईल असं म्हणल्यानंतर इथं 2 नावडी सांगितले. एक पंढरपूरला चंद्रभागेच्या कडेवर नावडी राहतो. अलीकडचे माणसं नावेत भरतो पलीकडे नेण्याचं काम करतो आणि पलीकडचे माणसं नावेत भरले का मध्यभागी आणून सोडतो. बरोबर आहे ओ राजनगा कसं आहे. हां अलीकडचे माणसं जसं पलीकडे नेण्याचं काम आणि पलीकडची माणसं जसं अलीकडे आणण्याचं काम एक सामान्य नावडी करतो ना तसा जगाचा विश्वाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याचं नाम चिंतन जर भक्ती आपण करत असेल त्याच्या नामरूपी नौकेत बसून सहजरित्या पलीकडच्या तीरावर नेतात. भवसिंधू उत्तरी पार. जगात जेवढे काही साधन आहे त्याचं नाम म्हणजे त्याची भक्ती म्हणजे जेवढे काही साधन आहे ना सर्व सारातलं सार सांगितलं आणखीन त्याची भक्ती सर्व साधनाचे सार भवसिंधू उत्तरी पार. मग आणखीन कोणते कोणते साधन आहे तिसऱ्या साधकाने विचारलं गोड उत्तर दिलं. जे इथं योगाने जपाने तपाने अनुष्ठानाने यज्ञाने जे साध्य होतं ना ते इथं त्याच्या भक्तीने त्याच्या चिंतनाने साध्य होतं. आणखीनही याच्या उलट सांगितलं जे इथं योगाने जपाने तपाने अनुष्ठानाने यज्ञाने जे साध्य होणार नाही त्याच्या नाम चिंतनाने भक्तीने साध्य होणार आहे. म्हणून योग याग तपे केले तयाने आमोपे. पण आणखी सोपं करून सांगा. चौथ्या साधकाने विचारलं तुम्ही कोणाची भक्ती केली कशा पद्धतीने केली आणि त्याची एखादी व्याख्या डेफिनेशन सांगितलं. मी विठ्ठलाची भक्ती केली. बरं व्याख्या वि म्हणजे विधाता ठ म्हणजे नीलकंठेश्वर आणि ल म्हणजे लक्ष्मीपती ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकमयकरण म्हणजे विठ्ठल शब्द होतो. आणि विठ्ठलाची भक्ती मी मंत्राच्या सहाय्यानं मी स्वतः विठ्ठलाची भक्ती केली आणि तुम्हालाही प्रत्येकाला बाबांनो उपदेश करतो विनंती करतो 5व्या दिवशी मी नाही असं तुकोबराय म्हणतात की बाबांनो तुम्ही सुद्धा तुका म्हणे जपा तुका म्हणे झोपा नाही.
हा तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा 3 अक्षरी मंत्र आम्ही आमच्या जीवनात धारण केल्यानंतर फायदा योगाचं जपाचं तपाचं अनुष्ठानाचं पुण्य मिळेल. आणखीन काय होईल, संसार रूपी सागरातून सहजरित्या तरुण जातात. आणखीन काय होईल ती विचारूच नका, काय होणार नाही. अशा पद्धतीने अभंगाचा थोडक्यात भावार्थ आणि अभंगाची उपस्थिती दर्शवली आहे. विठाल सरळ सरळ भावार्थ अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्यावरण अत्यंतिक आवश्यक येतो. म्हणजे असा, आपण सर्व किंग निमित्त कोणत्या कारणास जमलो सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील वाक्याचं सांगणं आद्य करते. म्हणून अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या अशी माघात कृपा आशीर्वादाने, पवनसुत हनुमंतरायचे कृपा आशीर्वादाने, ज्ञानोबर तुकोबर आदी करून संत शिरोमणी सावतोबा महाराज यांच्या 731व्या पुण्यतिथी म्हणजे समाधी संजीवन सोहळ्या निमित्ताने संपन्न होत असलेला आपला अन भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल आदी करून महाराष्ट्रातील सर्व दिग्गज स्टार कलाकार गायक वादक गुणजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांचं कुशल असं नेतृत्व मार्गदर्शन आणि ज्यांच्या आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अगदी संगीत रत्न संगीत अलंकार आणि एवढंच नाही तर अनेक विद्यार्थी ज्यांच्याकडे घडवत आहे असे असणारे आमचे परमस्नेही आमचे गुरुस्थानी हरिभक्तपरायण आमचे रमेश महाराज जाधव यांच्याही मार्गदर्शनाने नेतृत्वाने आणि आशीर्वादाने आदी करून ही सर्व दिग्गज स्टार कलाकार गायक वादक गुणजन मंडळी या सर्वांच्या विशेष अशा सहकार्यातून आणि पवित्र पावन पुण्यवान पुनीत झालेले आपले हे राधनगाव शेणपुंज नगरी संत शिरोमणी सावतामाळी हनुमान मंदिर ट्रस्ट, संत सावता नव तरुण सार्वजनिक गणेश मंडळ असतील, आदी करून संत सावता भजनी मंडळ असतील, समस्त गावकरी मंडळी राधनगाव सगळ्यांच्याच अथक अशा परिश्रमातून चालत असलेलं आपलं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचं योग संयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला, भाग्य परम भाग्य की संत शिरोमणी सावतोबा महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये कीर्तन करण्याचं भाग्य असावं लागतं. बाबा भाग्य असावं लागतं इथे कीर्तन करण्याचं. कारण सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, इस दरबार में वही आते हैं जिसे हमारे संत शिरोमणी सावतोबा महाराज बुलाते हैं, सावतोबा महाराज बुलाते हैं. सावता महाराजांचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं, जरा टाळी ताकदीनं व्हायला पाहिजे होती. ताकदीनं व्हायला पाहिजे होती. कसं आहे हिवाळी बाबा, आज जर तुम्ही आपण संताचं देवाचं नाव घेऊन कीर्तनात करत असेल टाळ्यांची टाळी तर करोडीचा टोळ नाका पाहिला का? टोळ नाका बरं, टोळ नाकर एक साईडला पाहिलं का तिथं 10 रुपये. आता जर कीर्तनात केली देवाचं संताचं नाव घेऊन टाळ्यांची टाळी तर पुढच्या जन्मात तिथंच ड्युटी लागण्याची शक्यता आहे. एकदा जोरदार टाळी वाजा त्यांच्या नावाने, जोरदार सुंदर गोड असं भव्य स्वरूप ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचे योग या राधनगाव आपल्या या पूर्ण परिसरात अगदी पिंजून ज्यांच्यामुळं आपल्याला सगळ्या परिसरात फिरण्याचं योग अशा असणारे आमचे परमस्नेही आदरणीय गुरुस्थानी रमेश बाबा यांच्याही माध्यमातून संपर्क, समस्त आपले कमिटी असतील आदी करून खरं तर या मंदिराकरता आज या परिसरात जर आलं रमेश बाबा, हा हे मंगलता दिव्यता रम्यता असं मंदिर नाही महाराज, एवढं नंबर 1 मंदिर आहे. हा कारण याच मंदिरात याच्या अगोदर भव्य मला वाटतं रौप्य महोत्सव होता. रौप्य महोत्सव मध्ये रमेश बाबाच्या माध्यमातून मोठ्या सप्त्यातही येण्याचं योग, मला वाटतं या जागेवर इथंही कीर्तन करण्याचं योग. हा इथं समोर तर होता मोठ्या सप्त्यामध्ये, इथंही कीर्तनाचं योग म्हणजे आणखीन जवळपास 3रं-4थं मूळ आहे माझं इथं बरं का. 3ऱ्यांदा येण्याचा हा योग या पवित्र दरबारामध्ये. आणि मंदिर आपल्या परिसरात पाहिलं तर नंबर 1 मंदिर कसं पाहिजे कसं बांधायचं आता ते सगळ्याला शक्य नाही, पण आलं तर इथं आल्यानंतर कळतं महाराज कसं वातावरण पाहिजे मंदिराचं. भव्य स्वरूपामध्ये मंदिर, अनेक मंडळीचं सहकार्य योगदान आणि ज्या भाविकांनी तर कष्ट घेतले. मला वाटतं संसार प्रपंचाकरता आपण किती केलं
याची नोंदवरती राहील का नाही राहील सांगता येत नाही, पण मंदिराकरता धर्माच्या कार्याकरता ज्या ज्या भाविकांनी इथं कष्ट घेतले याची नोंद सावतोबा महाराज आणि भगवंताची यादीत 100% राहणार. याच्यात तीळ मात्र शंकाने. हा सगळ्यांचं सहकार्य. आणखीन आपल्या या सप्ताहाचे आणि इथं मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष म्हणून आमचे हिवाळे बाबालाही परत एकदा मी खरं तर एवढी कष्ट मेहनत पूर्ण वेळ महाराज समर्पित केलेलं आहे मंदिराकरता, आहे का नाही? पूर्ण समर्पण त्यांनी केलेलं आहे. आमच्या हिवाळे बाबाला सुद्धा मी परत एकदा साष्टांग वंदन प्रणिपात विनम्र भावाने अभिवादन करतो. आधी करून संगीत रत्न, संगीत अलंकार, संगीत विशारद आमचे सुरेश बाबा महाराजाला परत एकदा वंदन करतो. भजन सम्राट, गायन सम्राट आमचे शिवाजी गायकवाड बाबा तुम्हालाही परत एकदा. बऱ्याच वेळेस आता पण मध्ये भेटीचा गॅप झाल्यामुळे होतं कधी कधी असं. आज भेटीचा उजाळा झाला बरं का, या माध्यमातून तुम्हालाही वंदन करतो. आमचे गुरुजी विवेक महाराज महाराजालाही परत एकदा वंदन करतो. ताल सम्राट, ताल महर्षी, महाराष्ट्रात एक मोठं नाव झळकत आहे असे असणारे आदरणीय आमचे कार्तिक महाराज महाराजालाही परत एकदा वंदन करतो. आधी करून अलीकडचे महाराज ओम महाराज तुम्हालाही वंदन. बरं एका पाखोजवर दोघांचं कार्यक्रम जाऊ द्या, काय चांगलंय महाराज, बदलून होत नाही. आदरणीय आणि आणखीन सगळे संस्थेतले आपले सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, कारण हे लहान लहान लेकरं पाहिल्यानंतर असं वाटतं आजचं कीर्तन राजहंगावलं नाही. मला असं वाटायला लागलं हे सगळं वातावरण पुन्हा आजचं कीर्तन पंढरपूर आरणलंय का काय, इतकं गोड वातावरण एवढं नंबर 1. मला तर वाटतं महाराज बदल घडला पाहिजे. किती वर्ष झाले सप्त्याला याला महत्व नाही, असं बदल दिसून आला पाहिजे. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से तो ना सही, लेकिन राजहंगा वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए, प्रेम की गंगा निकलनी चाहिए. आणि बदल दिसला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी लेकरच कीर्तनाला याय ना बाबा, म्हणावं लागतं. काही ठिकाणी लेकरच दिसना कीर्तनात, म्हणावं लागतं बाबा. तिथं मुलाचं वय वर्ष 8, पोरग वरातीत नाचतं हे तात, त्याला शिकवा हरिपाठ, नाहीतर म्हातारपणात लागेल आपलीच वाट. तरणा भाग्यवंत, 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 तरणा भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, 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 भाग्यवंत. क्या बात, वार नंबर 1च काम आहे बाबा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाहीतरी संस्कृती कारण आले पाहिजे महाराज. लेकरं सुद्धा संस्कार पडले पाहिजे, लेकरही आले पाहिजे. नाहीतर म्हणालं संस्कृतीची लागली वाट, जो तो झालाय ताट, पोरं व्यसनाने झाले गायराट, आणि म्हातारी बी बघतात सायराट. गरज आहे आज. जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळाच्या नियमानुसार सर्वांना जायचं एक दिवस मरून. शेजारची राड त्याला वरून तुला टाकथ्याल ना पुरून, मग घ्याना परमार्थ करून, जाणं कलियुगात उतरून, माणसाचा जन्म पुन्हा नाही ना फिरून. वेळ गेल्यावर मेळ लागत नाही बाबा. 80, 85, 90 जर तुम्ही आपण म्हणत असल हा आता इकडे यायचं, काय कायचं लय अवघड आहे बाबा. 80, 85, 90 पर्यंत संसार एक संसार, संसार दोन्ही संसार, काय घेणं देणं राहत नाही. कधी चुकून काही चुकून मंदिरात सुद्धा येत नाही. तीर्थयात्रा वारी तर बाजूलाच, पण चुकून मंदिरात सुद्धा येत नाही महाराज. काही म्हणजे 80, 85, 90 लागले, मग घरी मेळ नाही लागलं, मग आमच्या दिंड्यामध्ये महाराज मला माळ घाला वाटते. म्हणलं आता काऊन, मला आता सावतच नाही. काय सावत नाही? ओ गोकुळ वाटाणे बद्दल चाललं बरं का. हाय दुसरं आलं ते म्हणायला लागलं महाराज मला बी माळ घाला वाटते. म्हणलं तुम्हाला बी सावत नाही का? मला सावत, पण पोरं आता आणतच नाही. काय आणत नाही?
फुटाणे 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 लई अवघड आहे. आमचे गुरुजी गोड पाक वाजवत होते आणि एक 95ची म्हातारी बाबा आले आणि कीर्तन झाल्यावर दर्शन घेता घेता, महाराज मला पखवा शिका वाटतो. कधी बाबा? 95ला. म्हणलं शिकताल आणि किती दिवस लागेल? म्हणलं तुमचं दावं झाल्यावर आता मेळ लागतो का बाबा? वेळ गेल्यावर मेळ लागत नाही. एक जण 80-85ला दिंडीत यायला, अरे म्हणलं आता चालता येईल का? ती म्हणे गाडीत बसू आम्ही. बरं गाडीत त्या टरकीला शिडी राहते बाबा, शिडी. एकाला दोरी हाताला लागली तर खाली पायरी सापडा ना. बरं एकाला पायरी सापडी तर दोरीच हाताला लागा ना बाबा. एक म्हातारा दोन्ही पायऱ्याच्या मध्ये. महाराज वाचवा म्हणला, आता असेच राहा, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. याच्या करता तर ना भाग्यवंत तरुणपणापासून परमार्थाचा आनंद घेतला पाहिजे. गोड असं मंगलमय वातावरण येतं, भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. इकडे आमचे विनयकरी बाबा, तुम्हालाही साष्टांग वंदन प्रणिपात करतो बरं का. वा, तुम्हालाही वंदन करतो. आणखीन आमचे शूटिंगवाले भाऊ, वा तुम्हाला बी परत एकदा वंदन करतो. आमचे ज्येष्ठ दादा असतील आणि बरेच आमची महाराज मंडळी. हा ना, तिकडे जातो मी आता. हे सगळं झालं का त्यांच्याकडे जाते. एवढ्या याच्यामध्ये सिस्टम लागणं सोपं नाही बरं का, पण त्याला क्वालिटी असावी लागते. ती क्वालिटी म्हणजे आमचे साऊंड सिस्टमवाले गोरे मंडप. हा, साऊंड सिस्टमच नाही आमच्या दादाची. तर माईक इज अ बेस्ट आणि बेस्ट इज अ ऑपरेटर. विठा पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या ज्या भाविकांनी सहकार्य, योगदान आणि अन्नदान आणि आजचे फराळ जाते शेवटपर्यंत ज्या ज्या भाविकांनी अन्नदान केलं, सगळ्यांना परत एकदा कोटी कोटी वंदन. कारण इथं पेरलं का बाहेर उगत. एक शीत दिदले अन्न आणि कोटी कुळाचे होय उदाहरण. पण जीवनात आल्यानंतर जर आपण धार्मिक, पारमार्थिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्नदान, फराळ यापैकी इथे येऊन कोणत्याच यादीत बसत नसल तर जगावं कसं गीता शिकवते, रामायण शिकवतं आणि मरावं कसं भागवत शिकवतं. आमचे आदरणीय महाराजांचे चिरंजीव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, रामायणाचार्य, शिवमहापुराण कथाकार आमचे कृष्णानंद महाराज जाधव, कुठे घरी. म्हणून यांच्या मुखारविंदवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. जगावं कसं गीता शिकवते, मरावं कसं ते भागवत शिकवतं. जगण्याची कला गीता, मरण्याचा सिद्धांत म्हणजे भागवत. आता याच्याही पुढे चिंतन सांगितलं. गीता याच ग्रंथामध्ये अध्याय किती? 18. श्लोक किती? नाही, आता यांच्याकडे हो द्या बाबा, म्हणजे सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कीर्तन, आहे की नाही. आता श्लोक किती? 700. आणि वाव्या किती? वाव्या नाहीच हे बाबा. गीतेमध्ये कन्फ्युजन व्हायचंच काम नाही ना. गीतेत कुठं वाव्या? गीता याच ग्रंथावर आधारित असलेलं ग्रंथ ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय किती? 18. श्लोक किती? 700. आणि वाव्या किती? 9034 वाव्या सांगितल्या. त्यापैकी दृष्टांताकरता 5000 वाव्या घेतल्या. का? सिद्धांत पाठवायचा असेल त्याला दृष्टांताची गरज राहते. त्या दृष्टांतापैकी एक गोड ओवी आहे. साबरी वाढी नल्या सरळा, वर फळ ना आत पोकळा, का स्तन झाले गळा शिळे जैसे. साबराचं झाडे, वेळू बांबू, त्याचे फळं खाल्ले का आपल्याकडे कोणी? वेळू बांबू नाही ना बाबा. साबरी वाढी नल्या सरळा, वर फळ ना आत पोकळा. वरती फळ नाही, आतूनही पोकळ सांगितलं. बरं चुलांगणात घाला तर सिगरेट सारखं धूर फेकतो मग, तिथंही कामाचं नाही ते. हा, शेळीच्या गळ्याला स्तन राहतं आमच्याकडे, तिकडे 4-5 लिटर दूध निघतं बा त्याच्यातून. तुमच्याकडे कसं काय? नाही ना बाबा. मग याच्या करताची ओवी आहे. जसं इथं साबराचं झाड कुठल्या कामाचं नाही, शेळीच्या गळ्याचे स्तन कुठल्या कामाचे नाही. मग जीवनात आल्यानंतर धार्मिक, पारमार्थिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्नदान यापैकी आपण जर कोणत्याच यादीत बसत नसेल, यादीचे खरा आज कोणत्याच यादीत बसत नसेल तर अशी माणसं माऊलींना निरार्थक सांगितले. विठ्ठल फराळ होता. आदरणीय आमचे परमस्नेही गोड व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून अनेक वेळेस विठ्ठल मंदिरात कीर्तनाचा योग राहतो, आमचे गोकुळ भाऊ, यांच्याकडे आज फराळ होता आमच्या महाराज मंडळीलाही. म्हणून त्यांनाही परत एकदा वंदन करतो. सगळ्यांनाच वंदन. कारण इथं कसं आहे, आपलं इथं आल्यानंतर पहिली एक अशी कमिटी बाबा का जिथं कोणाचं नावाचा उल्लेख नाही तर रमेश बाबा आपल्याला लय डोकं उठून राहत.
याचं हुकलं त्याचं सुटलं, त्याचं राहिलं त्याचं घेतलं. याच्यापेक्षा महाराज उद्या कोणी म्हणायला नको याचं घेतलं आणि त्याचं राहिलं. बरं का, आता आपले सगळे हृदयातले तुम्ही सगळे माझ्या समावेत आलेले आमचे तुकाराम भाऊ मोरे अगदी धार्मिक कार्यात नेहमी करता योगदान. उद्या म्हणायला नको याचं नाव घेतलं त्याचं राहिलं त्याचं सुटलं, त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या उखाण्यात नाव घेतो. आता झंझट आहे का? सोन्याच्या तारा चांदी सविना, कसं गोड वाटतं की नाही? वारकरी संप्रदायाची ताकद आहे. पण अलीकडे सैराट झिंगाट आल्यापासून माथेर झालं बाबा संस्कृतीचं माथेर. आमच्या गावात एक जणांना सैराट पिक्चर करून घरी आलं, त्यांना विहिरीत उडी हाणली. त्याला वाटलं खाली असं नारची, खाली होती फरची, कोणला ना ठंगड. चांगल्या घराण्यात एका ताईनं नाव घेतलं. उन्हाळा संपला, पावसाळा लागला. गेले होते शेतात, लावली होती सरकी, आली तिला मिरची, तो महापारशा आणि मी त्याची आरची. ते भाई चांगल्या घराण्यात नाव घेतलं एका ताईने संक्रांतीला. सुंदर सुंदर हरी वाकडी तिकडे पाय, सुंदर सुंदर हरी वाकडी तिकडे पाय, आमचे अजून कसे दिसना, कुठं गटारात पडले का काय? नाव हे ना काय घेऊ, ताकद आहे आपल्या त्या वारकरी संप्रदायाचे. सोन्याच्या तारा चांदीचं विना. आणि तुम्हा सर्व सज्जन माय बापांचं नाव घेतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. आता सगळे आले बरं का याच्यामध्ये, सगळे आले. सावतोबा महाराजांच्या चरणी फुलं वाहतो वाकून. आणि आमच्या सर्व तरुण मित्र मंडळाचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांचा मान राखून, छत्रपती शिवरायांचा मान राखून. बसलेल्यांपैकी सगळेच आता चित्रकार, पत्रकार, आचार्य, प्राचार्य, गायनाचार्य, मृदंगाचार्य, भागवताचार्य, रामानाचार्य, उभे असलेले, खाली बसलेले, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाय लांबलेले, पाय टांगलेले, पाय आखडलेले, जेवून आलेले, पिऊन आलेले, हे म्हणजे चहा वगैरे जेवून आलेले, उपाशी आलेले, जे कीर्तनाला आले ते, आणि भव्य स्वरूपात कीर्तन उत्सव माहिती असून आता घरी थांबले ते सगळ्यांनाच दंडवत मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांचे एक एक कडे गंपत अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपल्याला जायचं. कीर्तन जास्तही करायचं नाही, थोडं करूया पण गोड सांगण्याचा प्रयत्न करू. जसं इंग्रजीत सांगितल्याप्रमाणे शॉर्ट बट अँड स्वीट, थोडं चिंतन पण गोड बघण्याचा प्रयत्न करू. बरं का, रोहिलेचे बाबा हा भरपूर आहे. आता सगळे अंतःकरणातून सगळ्यांना वंदनी परत एकदा. हां बरं का, योगेश भाऊ, गोकुळ भाऊ सोबत आलेला जेवढा ग्रुप इथे काढला सगळे आले. हां, एक एक कडे गुंपत गोड चिंतन बघायचं. 1-2 मिनिटापुरती आपल्याला पवित्र संस्कृती पाहिजे आपली. एवढी गोड आणि पवित्र संस्कृती. खरं तर तुम्ही आपण भाग्यवान आहे की या पवित्र भारत देशात महाराष्ट्राच्या या साधू संतांच्या मातीत तुमचा आपला जन्म आहे, या भूमीत तुमचा आपला जन्म आहे. पवित्र ते कुळ पावन तो देशिंजे ते हरीचे दास जन्म घेते. या पुढं जर आणखीन वर्णन केलं, या जगात जर बघितलं सर्वात श्रेष्ठ भारत देश आहे. भारत देश ज्याच्यामुळे उज्ज्वल आहे त्याला महाराष्ट्र म्हणतात. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्याला माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणखीन याच्या पुढं वर्णन केलं, साधू संतांची आपली पवित्र भूमी आहे. कारण आपण जर अमेरिकेत असतो, जपानला असतो, इतर देशात असतो, अशी संतांची पुण्यतिथी, असा धार्मिक आनंद घेता आला असं तिकडे एवढे बाबा नाही ना. इथं भाग्यवान आहे. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. इस देश में संत महंत है, इस देश में संत महंत, संतों का उजियारा भारत देश हमारा हमारा, भारत
देश हमारा. भाग्यवान तुम्ही आपण सर्व. खरं तुम्हाला आपलं तर भाग्य आहेच आहे. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पण त्या झाडावर बसणाऱ्या चिमण्या पाखरेन बाबा त्यांना किती स्वाभिमान असावा का बरं झालं आमचाही जन्म या मातीत आणि या देशात महाराष्ट्राच्या मातीत झाला. आमच्याही कानावर हरिपाठ कीर्तन भागवत रामायण शिव महापुराण सावतोबा महाराजांचा रोजचा हा उत्सव आमच्याही कानावर पडतोय ना. आमचंही भाग्य आहे. जर आम्ही अमेरिकेला ना आम्ही बाहेर असतो तर आम्हाला ऐकायला मिळालं नसतं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा, वो भारत देश है मेरा, 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 वो भारत देश है मेरा. असली पवित्र संस्कृती महाराज कुठंच पाहायला मिळत. 2 मिनिटात फक्त संस्कृती असला दणदणीत हरिपाठ कीर्तन भागवत रामायण शिव महापुराण हा उत्सव फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राच्या मातीत देशात पाहायला मिळतो. स्वामी विवेकानंद आई दोघांचं कन्व्हर्जेशन संवादात्मक चर्चा झाली. आईनं विचारलं बाळा बुद्धी म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय दोन्हीचा फरक डिफरन्स सांगितलं. याचं गोड उत्तर सांगितलं आई बुद्धी म्हणजे काय बघायचं असेल ना तर माझ्या भारताच्या माता माऊलींना अमेरिकेत जावं लागेल. पण संस्कृती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना सावतोबा महाराजांची पुण्यतिथी म्हणजे काय देवाची जयंती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना तर माझ्या अमेरिकेतल्या माता माऊलींना माझ्या भारतातच यावं लागेल. माझ्या भारतात यावं लागेल. एवढी पवित्र संस्कृती. इथून खाली बसले तरी चालू ना. आता लई उभं राहावं लागेल. बस अधूनमधून उभे राहा. सट करून द्या सगळं वाटलं आहे का नाही. हा ना ते तुमच्या मागचे म्हणत असन. हा थोडं बसून घ्या तुम्ही. हा ते मागचे बोलत असन पण त्यांना बोलते आहे ना नेमकं काय झालं ते विठाला. असं सांगताय का रमेश बाबा मुंबईला कीर्तन होतं संस्कृती बरं का 1 मिनिट संस्कृती डायरेक्ट चिंतनाला स्पर्श करायचा. 7 ते 9 कीर्तन राहतात तिकडे. 7 ते 9 कीर्तन झालं का संत भोजन. आज आता एकादशी आहे पण ते द्वादशीच्या दिवशी पुरणपोळीचा बेत होता. गायक वादक गुणीजन मंडळी गुरुजी आपण सगळे एका लाईनीत बसलो बाबा सगळे एका लाईनीत बसलो एवढे. आणि समोरच्या पंक्तीमध्ये एक फॉरेनर जेवायला बसलो. फॉरेनर तो करंभ बाहेरच्या देशातलं अदर कंट्रीचं जेवायला बसलं. आणि आपलं कसं राहतं वाढण झालं श्लोक झाला पाणी फिरलं की कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान खी. बस जेवायला कुठं तिथं चालू झालं. बरं जेवणही चालू झालं. समोर फॉरेनर होतं ना ते असं पाहायला लागलं आमच्याकडे. असं पाहता पाहता वाव येस नो इट्स ओके भाव वाव येस नो इट्स ओके वाव. आणि माझ्या पटकन लक्षात आलं याचा मेळ लागा ना. कशाबरोबर काय खायचं. पूर्णाची पोळी होती ना खिरीबरोबर खायची का साराबरोबर खायची का कढीबरोबर खायची. मी जरा दंडेलच होतो. मी इकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा जेवण शिरो खारा शिरो खारा जेवण शिरो खारा. ते तिकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा पण कशा खारा. मी म्हणला पोळी तोडा दुधात बुडा तोंडात घाला शिरो खारा. ती म्हणे शमदा खराय म्हणे पण हे पुरण याच्यात हात कशा गेला. पोळीचं उकडून पॅक होती त्या येड्या हळदीला वाटलं हे पुरण याच्यात हात कसं गेलं. म्हणलं तुला हे जर समजून घ्यायचं असेल ना तुला माझ्या भारत